छत्रपती संभाजीनगर येथील सातारा परिसरमधील डिलक्स पार्क या ठिकाणी रविवारची चारिका संपन्न झाली। या चारिकेमध्ये सहभागी श्रद्धावान उपासक डी.बी. पवार, ए.एस. ढाले, अर्चना वाघ, करुणा खिल्लारे या श्रद्धावान उपासकांनी रविवारची चारिका डिलक्स पार्क येथे घेऊन दान परिमिताची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये भिक्खू संघाला भोजनदान, फळदान तसंच आर्थिक दान करून चारिका संपन्न केली। भिक्खू संघांनी या श्रद्धावान कुटुंबाला आशीर्वाद स्वरूपी धम्मदेशना केली। धम्माला बुद्धाच्या मार्गानेच पूर्ण रूप प्राप्त होतं आणि समाजाची प्रतिमा आणि चैतन्य निर्माण होतं, अशी भिक्खू संघाकडून आशीर्वादरूपी धम्मदेशना देण्यात आली। मी कैलास ढाले आणि परिवारातर्फे सगळ्या भक्तजींचं स्वागत करतो आणि या चारिकेनिमित्त आम्हाला खूप छान प्रसन्न वाटतं। सगळे मिळून एकत्र आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आणि खूप चांगले संस्कार पडतात सगळ्यांवरती आम्हाला। आज आमची ही तिसरी वेळ आहे चारिकाची। खूप छान वाटते, प्रसन्न वाटते। भंतेजीनं याच रविवारी नाही तर प्रत्येक रविवारी आमच्याकडे चारिकेसाठी यावं एवढीच इच्छा आहे। आणि सर्वात आधी म्हणजे पूर्वीपासून लहानपणापासून आईच्या घरी, आईवडिलांच्या घरी बघितलेलं आहे। लहानपणापासून म्हणजे भंतेजी येतात, धम्मदान वगैरे करायला खूप छान वाटतं। जसे भंतेजी यायला लागले तसं आमच्या इथं सोसायटीमध्ये वातावरण अगदी छान झालं आहे। त्यानिमित्ताने आमच्या सर्वांची भेट होती आहे आणि तीन गोटे सरांच्या सहकार्यामुळे आम्हाला आशीर्वाद मेन म्हणजे मिळत आहेत, कारण आमच्या इथं बुद्धविहार नाही आहे। त्यानिमित्ताने तीन गोटे सरांच्या सहकार्यामुळे आज आमची ही चारिका चालू आहे, त्यामुळे आम्हाला खूप प्रसन्न वाटतं आहे आणि आशीर्वाद मिळतो, हे महत्त्वाचं आहे। आज म्हणजे आम्ही हे प्रत्येक वेळेसच करतो। हे तीन गोटे काकांचाच एक आमच्याकडे आणलं, त्यांनी आम्हाला खूप उत्साह आहे, आनंद आहे या गोष्टीचा की आम्हाला हे अवेलेबल करून दिलं आणि आम्ही ते खूप छान प्रकारे किंवा आम्ही उत्साहाने ते पण प्रयत्न करतो पूर्ण करण्याचा। खूपच सुंदर वाटलं। सकाळपासून एकदम प्रसन्नाचं वातावरण होतं। हे जे प्रिपरेशन करताना आम्हाला खूप आनंद झाला आणि घरात फार उत्साहाचं वातावरण होतं। याच्या अगोदर कधी म्हणजे ऐकलं होतं का, बघितलं होतं का? हो, ही आमची तिसरी वेळ आहे। ही आमची म्हणजे तिसरी वेळ आहे ही चारिकाची। प्रत्येक परिवारानं भिक्खू संघाला चारिकेच्या माध्यमातून दान करणे हे पुण्य संपादन करण्याचा एक सोपा मार्ग आहे। आपल्या दानाच्या माध्यमातून पुण्य संपादनामध्ये वृद्धी करता येते आणि पुढील आयुष्यात धम्माच्या वाटेवर सुखकर समृद्धी आणि शांतता मिळते। धम्मजागृतीचा मार्ग त्रिशरण पंचशील ग्रहण करून सामान्य माणसांमध्ये माणूस बनवण्याची ताकद दयाधर्मामध्ये आहे। बुद्धाच्या वचनाप्रमाणे त्यांच्या विचारावर चालणारे पिढी तयार होण्यासाठी घरोघरी चारिका होणे अत्यंत आवश्यक आहे, असं धम्मसेवक अशोक तीनगोटे यांनी प्रतिपादन केलं। सद्धम्माला प्राप्त होणे हेच संसाररूपी मनुष्याचे कल्याणाचे सोपे मार्ग बनते। जनमत न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।